हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये म्हणजेच अवनीच किचन विथ व्लॉगमध्ये। आज आम्ही आलो आहोत सौंदत्तीमध्ये यल्लमादेवी म्हणजेच रेणुका देवीच्या दर्शनासाठी। बेळगावमधून हे अंतर साधारणपणे 90 किलोमीटर आहे। तुम्ही पाहत असाल ही मुख्य बाजारपेठ आहे। येथून आपण मंदिराकडे जात आहोत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला देवीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे। कपडे, लहान मुलांची खेळणी, गृहोपयोगी वस्तू सर्व येथे उपलब्ध आहे। एप्रिलमध्ये देवीची मुख्य यात्रा असते। इतर वेळी पौर्णिमा, मंगळवार, नवरात्री, शुक्रवार तसेच इतर दिवशी मंदिरामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी असते। आपण मुख्य मंदिर परिसर पाहत आहोत। मंदिर परिसरामध्ये आई रेणुका मातेचे पती जमदग्नी ऋषी व देवीचे पुत्र भगवान परशुरामांचे मंदिर आहे व मातंगी देवीचे देखील मंदिर येथे आहे। येथे कापूर व तेल जाळण्याची प्रथा आहे। येथे भंडारा घालून पाळणा हलवून देवीचा आशीर्वाद घेतला जातो। येथे नवविवाहित जोडपे नारळ वाढवून देवीचे आशीर्वाद घेतात व पुढे मंदिराकडे प्रस्थान करतात। येथे हे मंदिर मलप्रभा नदीच्या टेकड्यांच्या वर वसलेले आहे। हा मुख्य मंदिर परिसर आहे। येथे भक्त निवासाची सोय आहे। बाजूला प्रसाद काउंटर आहे, तेथून आपल्याला प्रसाद भेटतो। येथे मंदिराच्या शिखराला साडी व श्रीफळ बांधण्याची प्रथा आहे। येथे तुम्ही पाहत असाल देवीचे टाक उपलब्ध आहेत। जे लोक पहिल्यांदा घरी देव बसवतात ते येथूनच परडीमधून नवीन देव खरेदी करून आपल्या घरी घेऊन जातात। देवीसाठी लागणारे सर्व साहित्य येथे भेटते। देवीची ओटी भरण्यासाठी परडी किंवा घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू येथे भेटतात। हा मंदिर परिसर असून सभोवताली ही सर्व दुकाने तुम्ही पाहत आहात। येथे देवाच्या वस्तू याशिवाय बांगड्या भरल्या जातात। जे नवीन भाविक येथे येतात येथे देवीचा प्रसाद भेटतो। घरी नेण्यासाठी भाविक येथून प्रसादाची खरेदी करतात। देवीचे फोटो, देवीसाठी रांगोळीचे साचे, हळदी कुंकू, भंडारा, देवीचे ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य सर्व काही तुम्हाला येथून घेता येते। मंदिराच्या मागे 3 कुंड आहेत। त्यामध्ये स्नान केल्याने सगळे शरीरावरचे रोग बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक आपली उपस्थिती लावतात। मंदिर परिसरामध्ये भक्त निवास आहे, तेथे आपली राहण्याची उत्तम सोय होते। याशिवाय जवळच प्रसाद काउंटर आहे, तेथून आपल्याला प्रसाद भेटतो। मंदिराच्या शिखराला साडी व श्रीफळ बांधण्याची येथे प्रथा आहे। तसेच येथे 4 ते 6 या वेळेमध्ये देवीला इनी कुंडातून पाणी आणून स्नान घातले जाते। त्यावेळेत दर्शन बंद असते। येथील या इनी कुंडामधूनच पाणी घेऊन देवीचे स्नान केले जाते। आम्ही पौर्णिमे दिवशी आल्यामुळे 4 ते 6 या वेळेत दर्शन बंद होते। त्यावेळेस देवीचे स्नान व देवीची पूजा केली जाते व 6 वाजल्यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते। तुम्ही पाहत असाल ही दर्शन रांग आहे, जी की आता तुम्हाला दिसत आहे। 4 ते 6 या वेळेमध्ये दर्शन बंद असल्यामुळे आता येथे गर्दी थोडी कमी आहे। तुम्ही पाहत असाल
हे दर्शन रांग आहे जी थोड्या वेळासाठी बंद आहे. पौर्णिमा असल्यामुळे तशी गर्दी फार आहे, पण 2 तासासाठी दर्शन बंद असल्यामुळे दर्शन रांगेमध्ये थोडी गर्दी कमी वाटते. पण हेच दर्शन घेण्यासाठी आम्हाला 6 तास लागले. त्या अगोदर भाविक जोगळबावी व सत्यवा देवीच्या मंदिराच्या जवळ असलेल्या कुंडात स्नान करून लिंब नेसला जातो. त्यामुळे सर्व संकटे दूर होतात व कुळासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येथे लिंब नेसला जातो. तुम्ही ही दर्शन रांग पाहत असाल. येथूनच आता आम्ही पुढे दर्शनासाठी जात आहोत. आता देवीचे स्नान वगैरे झाले असून दर्शन रांग पुढे सुरू करण्यात आली आहे. आता आम्ही दर्शन रांगेतून पुढे जाऊन दर्शन घेत आहोत. साधारणपणे आम्हाला 5 ते 6 तास लागतील. इतकी मोठी दर्शन रांग आता पुढे आहे. तुम्ही पाहत असाल. आता आम्ही दर्शन घेऊन पुढे जात आहोत. आता मंदिराचा हा मुख्य मंदिर परिसर असून आता आमचे दर्शन झालेले आहे. 5 तासांपेक्षा जास्त वेळ दर्शन रांगेमध्ये लागलेला आहे. हा मंदिर परिसर तुम्ही पाहत असाल. आता आम्ही दर्शन घेऊन देवीसाठी घरासाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन देवीचा प्रसाद बनवण्यासाठी जात आहोत. देवीच्या प्रसादामध्ये देवीसाठी जो नैवेद्य बनवला जातो त्यामध्ये प्रामुख्याने कडबू हा देवीसाठी विशिष्ट पदार्थ बनवला जातो. तो आम्ही येथे बनवत आहोत. देवीच्या प्रसादामध्ये आंबील घुगऱ्यांचा समावेश असतो. भाजी, भाकरी, वरणा वांग्याची भाजी, कडबू, आंबील घुगऱ्या देवीसाठी नैवेद्य म्हणून बनवला जातो. देवीचा नैवेद्य बनवण्यास येथे सुरुवात होत आहे. कडबू बनवून होत आहेत. तोपर्यंत वांगी, वरणा वांग्याची भाजी, भाकरी, इतर प्रसाद करण्याची तयारी सुरू आहे. देवीला प्रसाद पूर्ण झाल्यानंतर येथे परडी भरली जाते. त्यासाठी लागणारे साहित्य येथे जमवाजमव सुरू आहे. परडी भरण्यासाठी नारळ, गाजर, कांद्याची पात, लिंबू, हळदी कुंकू इतर सर्व साहित्य जमा झाल्यानंतर परडीची पूजा केली जाते. नवीन वस्त्र ठेवले जातात तिथेच, कारण त्यानंतर लिंब नेसण्या अगोदर नवीन वस्त्र परिधान करून लिंब नेसला जातो. येथे परडी भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर देवीची आरती सुरू झाली असून आता लिंब नेसला जातो. लिंब नेसल्यानंतर याच मंडपामध्ये प्रसाद घेऊन कापूर जाळून व भंडारा उधळून यात्रेची सांगता होते व भाविक माघारी फिरतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.